लालबागच्या राजाचं विसर्जन हे गेल्या 8 तासांपासून रखडले। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये किंवा लालबागच्या राजाच्या इतिहासामध्ये असं कधीही कोणीही अनुभवलेलं नाही, पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही की बाप्पाचं विसर्जन इतके तास रखडलेलं आहे। विसर्जन मिरवणुका या तासनतास चाललेल्या आहेत। म्हणजे त्याची एक ऐतिहासिक नोंदच झाली आहे। 22 तास 24 तास विसर्जन मिरवणुका चाललेल्या आहेत। मात्र विसर्जन हे कधी रखडलेलं नाही, मात्र यंदा ते घडलेलं आहे। त्याच्यामुळे भक्तांच्या काळजाचे ठोके सुद्धा आता चुकू लागलेले आहेत। जर काही चूकभूल झाली असेल तर माफ कर, अशा भावना भक्तांकडून व्यक्त केल्या जात आहेत। लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते असो, याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व यंत्रणा असो, कोळी बांधव असो, सगळ्यांची धाकधूक जी आहे ती एकूणच वाढलेली आहे। मात्र ओहोटीची वाट सर्वजण पाहत आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी सुद्धा आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाणार आहोत। कृष्णा, सध्या काय घडतंय? वृषाली, जिथे लालबागच्या राजाची मूर्ती आहे तिथलं पाणी पूर्णतः ओसरलं आहे। मात्र तरी सुद्धा तराफ्यावरती मूर्ती चढवता येईल का आणि विसर्जनासाठी मार्गस्थ करता येईल का, याची तयारी जी आहे ती मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे। काही वेळापूर्वी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाबाजी सुरू होती, त्यामुळे आरतीची तयारी सुरू आहे का असं देखील वाटू लागलेलं होतं। मात्र सध्या तरी तशा काय हालचाली अद्याप तरी दिसत नाहीयेत। पहिल्यांदा बाप्पाची आरती जी सकाळपासून रखडलेली आहे, कारण सकाळी 8 वाजता जेव्हा बाप्पा इथं आला तेव्हा तराफ्यावरती चढण्याचा थेट प्रयत्न झालेला होता आणि तराफ्यावरती चढवून पहिली आणि जी शेवटची आरती आहे ती आरती या चौपाटीवरती केली जाणार होती आणि त्यानंतर बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार होते। मात्र आरती जी आहे ती झालेली नाही आणि त्यामुळे आता विसर्जनासाठी नेताना लालबागच्या राजाची शेवटची आरती जी आहे ती चौपाटीवरती होईल, कारण बरेचसे जे भक्तगण आहेत किंवा गणेश भक्त आहेत ते अजूनही चौपाटीवरती आहेत आणि राजाची शेवटची झलक पाहता यावे आणि विसर्जन कशा पद्धतीनं होतं ती सुद्धा नजरेमध्ये कैद करता यावं, यासाठी हे सगळे गणेश भक्त जे आहेत ते चौपाटीवरती गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक साखळी या ठिकाणी केलेल्याचं पाहायला मिळतं, जेणेकरून भाविकांना मूर्तीपासून काही अंतरावरती थांबवण्यात यावं आणि फारशी गर्दी मूर्तीच्या आजूबाजूला होऊ नये। तराफा जिथे आहे तिथून सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सगळ्या गणेश भक्तांना बाजूला थांबवलेलं आहे, त्यामुळं ती जागा सुद्धा रिकामी पाहायला मिळते आणि शेवटची आरती जी आहे ती बाप्पाची झाल्यानंतर तराफ्यावरती केला जाईल आणि त्यानंतर बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ होतील। ओहोटीची वेळ सुरू झालेली आहे, म्हणजे सकाळी ज्या प्रमाणामध्ये पाणी होतं ते पाणी आता बहुतांश पाणी जे आहे ते पूर्णपणे ओसरल्याचं पाहायला मिळतं, कारण बाप्पाच्या मूर्तीपर्यंत असणारं पाणी आता अगदी तळाला गेल्याचं पाहायला मिळते। मात्र तरी सुद्धा मूर्ती तराफ्यावरती चढवणं हा एक मोठा टास्क असणार आहे, कारण तराफा यंदा पूर्णपणे वर्षी जो काही तराफा होता तो जरी आकाराने छोटा असला तरी त्याच्यावरती सहज मूर्ती शिफ्ट करता येत होती। मात्र हा तराफा तुलनेने त्या मानाने तिप्पट ते चौपट आकाराचा मोठा असा बनवण्यात आलेला आहे आणि पहिल्यांदाच त्याचा वापर या विसर्जनासाठी केला जातो, यावर्षी केला जातोय। मात्र त्याच्यावरती मूर्तीला सकाळी चढवण्यामध्ये असंख्य अडचणींचा सामना मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना करावा लागलेला होता। कोळी बांधव सुद्धा त्यामध्ये मदत करत होते आणि आता आपण पाहतोय की मंडळातील सगळे कार्यकर्ते आणि मुख्य पदाधिकारी जे आहेत ते मूर्तीच्या आजूबाजूला पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आरती जी आहे ती शेवटची ती पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर तराफ्यावरती बाप्पाची मूर्तीला चढवून विसर्जनासाठी मार्गस्थ केलं जाईल। ते सगळ्या अडचणी जरी दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळत असल्या, सकाळी 8 वाजल्यापासून आतापर्यंत जवळपास 8 ते 9 तासापासून बाप्पाची मूर्ती जरी चौपाटीवरती थांबून राहिलेली असते, तरी मात्र लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सगळे कार्यकर्ते खोल समुद्रामध्ये आम्ही विसर्जन करणार यावरती ठाम आहेत आणि म्हणून तशा पद्धतीची सगळी तयारी जी आहे ती त्यांनी केलेली आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे ती म्हणजे लालबागच्या राजाची मूर्ती ही तराफ्यावरती कधीपर्यंत शिफ्ट करण्यामध्ये त्यांना यश येतं, कारण पाणी हे बरंच उतरलेलं आहे आणि आता जो तराफा आहे तो सुद्धा आता पाण्यामध्ये दिसत नाहीये, कारण तराफा मुवमेंट करण्यासाठी किंवा तराफाची जी काही हालचाल आहे ती करण्यासाठी तिथे थोडंफार पाणी असावं लागतं आणि त्यानंतरच तराफ्यावरती मूर्ती चढवून तराफा सहजरित्या पाण्यामध्ये पुढे लोटला जाऊ शकतो। मात्र सध्या तरी आपण पाहतो की तराफा जिथं आहे आणि मूर्ती जिथं आहे तिथलं सगळंच पाणी जे आहे ते पूर्णपणे ओसरल्याचं पाहायला मिळते। मात्र तरी सुद्धा आता लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सगळे कार्यकर्ते काय निर्णय घेतात, मूर्तीला तराफ्यावरती कसं चढवतात आणि तराफा खोल समुद्रामध्ये कसा नेला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्याची गर्दी आहे ती पाहायला मिळते आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जो जयघोष आहे तो सुद्धा चौपाटीवरती पाहायला मिळतोय। शेकडोंच्या संख्येने सगळे गणेश भक्त जे आहेत ते गर्दी करून आहेत आणि लालबागच्या राजाला शेवटचा निरोप जो आहे तो या सगळ्या भाविकांच्या माध्यमातून दिला जाणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून अशी तुडुंब गर्दी जी आहे ती चौपाटी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। बहुसंख्य गणेश भक्त जे आहेत ते काही प्रमाणामध्ये घरी हो,
नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तुमच्याकडून या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचेच आहेत.